हॅलो हॅलो माहिती हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पासदार आहे. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराडे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचे बुवा. हेल 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 चेक 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 हेल 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 चेक 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 हेल. सर्वांना आवाज जातो ना मित्रांनो? हॅलो हॅलो अरे गारटलं की काय पावसामुळं? नको चंद्र तारे फुलांचे पतारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे. नजरेत तुझ्या स्वतःला पावे. जिथे तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. हे रसिका तुझ्यासाठी कवन सादर करतोय. तुझे हे रसिका हे मायेचे वारे प्रेम बंधात दुनिया या हृदय तू बसावे. तुझे रूप माझा या नयनी दिसावे. मुखी गीत गाता सुरानी हसावे.
कृपेची आस माझी आहे तुझ्याशी, मायेची सवय तू होशील ना, तुझ्या चरणाशी घेशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची देशील ना, साथ प्रेमाची देशील ना. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. 14 विद्या 64 कलेचा अधिपती, सुख करता दुःख हरता त्या माझ्या गणरायाला सर्वप्रथम नतमस्तक होऊन, रंगदेवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून, माझ्या गावची ग्रामदैवत माझी आई चंडिकाई तिच्या चरणी नतमस्तक होऊन, माझी कुलस्वामिनी सालबाई भैरी, मुंबईची रखवाली मुंबादेवी, विराटची आई जीवदानी आई, ज्यांनी मुठभर मावळ्यांना आकाशी घेऊन हे सारं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अशा माझ्या राजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्रा करून, माझी गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मूलकवी भानुदास घराणे यांच्या परंपरेने वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे वस्ताद नटू दत्ताराम, गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांची शिष्य मंडळी, शाहीर शुभम मंडळ शाखा, आई जीवदानी कलामंच विराज, आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र. तसेच या शाहिराला मुंबई रंगमंचावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे अवी अनिल कला मंच आणि त्याचे निर्माते अनिलजी गराटे साहेब यांना खूप खूप मी या कार्यक्रमासाठी तुम्ही मला जी संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे. तसेच कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी या कोकणातील सर्व शाहिरांना, तळागाळातील शाहीर माझ्या वाद्यवृंद मुलांचं नाव राहून गेलं. या मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या. मला आज ढोलकीला साथ करतोय ओंकार दादा कीर्तनकर, नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेबडे, तसेच माझा पॅड मास्टर साहिल मेस्त्री बेंजोला साथ करतोय सूरजदादा मोहिते, आणि ढोलकीला परत साथ करतायत आमचे गणेश दादा घाणेकर. बुवानी आज BSSची टीम आणलेली आहे, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी गराटी बुवा, तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा राहून गेला. पहिला कार्यक्रम आहे बुवा, थोड्या चुका होणार, तर चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या. आणि बुवानी BSSची टीम आणलेली आहे, बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पण बुवा कुठंतरी गारटलंय, कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत झाले. बुवांनी त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम म्युझिशियन टीम सोबत कार्यक्रम केले, परंतु आज हा कार्यक्रम शुभम माटन सोबत आहे, त्यामुळे बुवा टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठंतरी गारटलंय,
एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहे, रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल, ढोलकीवाला असेल, पहिल्यांदा आणलंय. जसा शुभम वाटेला या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय, तशी ही पोरं सुद्धा आज नवीन घेऊन आणलोय. तुमच्यासारखी बुवा दुसऱ्याचे आणले नाही आहे. स्तवनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन माझे मी करतो त्या गौरी पुत्र गजाननाला. स्मरून यारणा ताळवितो त्या माझ्या विखेच्या सरस्वती आईला. येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा. सुरुवात करतो मी गायनाला आणि अशीच साथ दे रसिका. मी मागणी मागतो मी यारणाला. हरसिक राजा खरा देवा हे माझा. हे रसिका, जो मी आज घडलोय, जे या शाहिराचं नाव झालंय, ते या सारे नाव या रसिका प्रेक्षकांमुळे झाले. म्हणून हे पहिलं कवण रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देवा हे माझा. कृपा केली तू या लेकरावर, कृपा केली तू या लेकरावर. आज घडलो या लेकरसिका तुझ्या दारावर. आज घडलो या लेकरसिका तुझ्या आधारावर.
तुझ्या आधारावर बोल गणपती गजानन गावदेवी रागे तुदत्ताराम गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. गडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच या कार्यक्रमाचे जे विशेष सहकारी आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा एसआर दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवांनी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजलेत आता 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इन्स्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इन्स्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगलीच जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसलला जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहेत आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी काय, वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काय तरी वेगळं करणार आहे आज व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय त्या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहे, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो
त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा. विश्वाचा अधिपती तू गणा, या सृष्टीचा चालका आहे. चौदा विद्या 64 कलेचा तूच गणमालका आहे. भक्तांचं विघ्न हरता तू गणा, करुणेचा सागर आहे. मनोभावाने ओवाळी तुम्ही यारणी, तूच या भोळ्या भक्तांची आस आहे. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना, पावसाच्या धारा हर्षिती तन्मना. ओढ तुझी लागली गणा, हे गणा ओढ तुझी लागली गणा. दीन दर्शन कधीशील श्री गणा, दीन दर्शन कधीशील श्री गणा.
स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुरा म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवाली शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाली शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु ही जरी बाजू मांडत असताना त्या राधाकृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ती परशा अर्ची असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेला परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. का रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्याल तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेलात तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा. तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा.
परंतु का तू असं केलं? का या राजेला सोडून तू गेला? वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा? सांगून दारी मजला काय केला मी गुन्हा? समजून घेशील का तू या राजेच्या मना? अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल याजना? किती सोशिला या राजेने विरहाचा झळा? किती सोशिला या राजेने विरहाचा झळा? तुझं फुलवीचा रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तुझं फुलवीचा रे काना माझ्या प्रीतीचा मळा. या राजेला लावला तू प्रेमाचा लळा. या राजेला लावला तू प्रेमाचा लळा. तुझं फुलवीचा रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तुझं फुलवीचा रे काना माझ्या प्रीतीचा मळा. तूच फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी, ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले आहे. तसेच नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अधीरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे, अधीरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम माटल काका यांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिगवण यांच्याकडून
भंडारे साहेब आलेले आहे. तसेच शाहीर तुषारजी पंढरी बुवा तुम्हाला देखील शाहीर मनाचा मुद्रा करतो. यांचकडून 251 रुपयाचा पारितोषिक काढला आहे. हॅलो. तसेच ओमकार नृत्य कला पथक फोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्ले हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक काढलं आहे. की मूळ गाभा असतो तो प्रश्न उत्तरे स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मूळ कवी भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नतुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय कराटे बुवा विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न गेलेला आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला भूती देऊन कोणी उपदेश केला. बुवा बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं, अनेक देवांची नावं सांगितली जातात, परंतु आमचा प्रश्न बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला, देवाना नाही विचारत आम्ही, देवाला शरण गेला आणि त्याला भूती देऊन कुणी उपदेश केला. आम्ही सिंगल वचनी विचारतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय. एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे. अध्याय 6 ओवे नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय गराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा गेलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील वारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश घेतोय जास्वंदी गळी. जास्वंदी गळी धुंद मोहरली. जास्वंदी गळी धुंद मोहरली. सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. 5 मिनिटं खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश किंजळे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती. गणराय आहे विश्वंभर. दादा दुसऱ्या बारीला घेऊया कारण का शेवटची 5 मिनिटं राहिले.
तसेच आमचे गोपाळदादा करंडे ज्यांनी हे गाणं आमचा प्रश्न नाही हा नवा ह्या बुवा अकलेची तुम्ही दवा सुशांत बुवा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला या शुभम बुवाचा जरी या रंगमंचावरचा कार्यक्रम पहिला असला तरी बुवा तुमच्या धावा काढून जाणार अनुभव कमी आहे बुवानी मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत कार्यक्रम केले पण बुवा हा देखील शाहीर काय कमी नाही आमचा प्रश्न नाही हा नवा या बुवा अकलेची तुम्ही दवा आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा जर तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा तुमची काढली नाही मी हवा तर नाव नाही सांगणार माटल बुवा नको तुका मारू रणातर तुझी मस्ती गिरविण क्षणातर डायलॉग बोल बोल रणातर तारा माग गिरविण क्षणातर खांदवाया डोईचा उवा या गुरु घरची दुवा खांदवाया डोईचा उवा या गुरु घरची दुवा तुमची काढली नाही मी हवाचं नाव नाही सांगणार माटल बुवा तुमची काढली नाही मी हवाचं नाव नाही सांगणार माटल बुवा आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा तुमची काढली नाही मी हवाचं नाव नाही सांगणार माटल बुवा तुमची काढली नाही मी हवाचं नाव नाही सांगणार माटल बुवा गावाकडचे युट्यूबर वैभव कोकणकर पंडितांचा महाराजा मी कोकणी साहिल यांच्याकडून 251 रुपये पारितोषिक आलं आहे तसेच युगांती कणबटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक ह्या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार नभांगणी मेघराज संग उधळून गेला सप्तरंग इंद्रधनुची कमानी यावल्या चिंबासमानी ओला गंध मातीचा सांगून गेला जीवा सुखावला आला गणराजा आला माझा गणराजा आला आला गणराजा आला माझा गणराजा आला
बुवा तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या बारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय, शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा शक्तीवाल्यांचा आवाज ऐका, आवाज करा ना त्याला. बघा, बुवा, ऐकू जातंय काय? बुवांना गेले ऐकाय गेले. काय झालं, सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता, त्याच्यामुळं तिकडे पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली बारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो